खैरात वाटण्याचं प्रकरण एबीपी माणसानं उघड केल्यानंतर प्यारे खान काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटणार होते, मात्र काल त्यांच्याशी खान यांची भेट झाली नाही आणि त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्यारे खान यांना 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत बोलावल्याची माहिती आहे। आता एक धक्कादायक बातमी आहे। इंदापूर तालुक्यातील भिगवण इथे धक्कादायक घटना घडली आहे। गाडीवरून जात असताना 2 तरुणांनी 21 वर्षीय तरुणीचं अपहरण केलंय। या तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत तरुणीचं अपहरण करण्यात आलंय। या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय। महत्त्वाची बाब म्हणजे अपहरण करणारे दोघंही या तरुणीच्या शेजारीच राहणार आहेत। अपहरणकर्त्यांचं आणि तरुणीचं महिन्याभरापासून फोनवर बोलणं सुरू होतं, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे। अपहरण झालेल्या तरुणीचं 22 तारखेला लग्न आहे आणि लग्नाची खरेदी करून जात असतानाच हा प्रकार उघडकीस आलाय। जहीर हारून शेख आणि हयात हारून शेख अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत। दरम्यान आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथकं रवाना केली आहेत। या घटनेच्या निषेधार्थ काल हिंदू संघटनेनं पुणे सोलापूर महामार्गावर कार्यकर्त्यांचा ठिय्या मांडला होता। आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचंही आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगतापही सहभागी होणार आहेत। तसंच या घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे। या दाखल गुन्ह्यातील 2 आरोपी निष्पन्न आहेत। त्यामध्ये जहीर हारून शेख आणि अयान हारून शेख असे 2 सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। यामध्ये जे विक्टिम पीडिता आहे आणि हे जे आरोपी आहेत या दोघांचे प्राथमिक दृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत। या अनुषंगाने काल 4 टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या। यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या सीसीटीव्हीच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत। अद्याप तरी हे आम्हाला मिळून आलेले नाही। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुस्लिम समाजाला देण्यात आले